चला, तू हो भरती खास पोलीस भरती भाग क्रमांक 5. कितवा भाग आहे? 5. इथून मग किती भाग पाहिले आपण तर 4. आता हा जो पोलीस भरतीचा तू हो भरतीचा भाग आहे, भाग क्रमांक 5. तर पहा, कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारा चक्रीवादळ तर कोणतं आहे रे? हरिकेन्स. पण कोणत्या समुद्रात? कॅरिबियन समुद्र. हा जो कॅरिबियन समुद्र जो निर्माण होतो तो आर्मी भरतीचा प्रश्न आहे, पोलीस भरतीचा पण प्रश्न आहे. कारण कोणत्या समुद्रात कोणतं चक्रीवादळ येते हे पोलीस भरतीला विचारले जाते आणि आर्मी भरतीला पण विचारले जाते. पहा, एक अटलांटिक महासागर आहे. कोणता? अटलांटिक. अटलांटिक महासागर. आणि हा कोणता आहे? कॅरिबियन महासागर. कॅरिबियन महासागर. हे अटलांटिक महासागर आणि कॅरिबियन महासागर या दोन महासागराच्या दरम्यान काय होते? चक्रीवादळ येते. काय ते? चक्रीवादळ. आणि एक दुसरा एक महासागर आहे पहा, उत्तर पॅसिफिक महासागर. कोणता? उत्तर पॅसिफिक महासागर. याच्या दरम्यान हे जे एक चक्रीवादळ येते त्याला आपण म्हणतो टायफून. काय म्हणतो? टायफून नावाचं येते. कोणतं? टायफून. हे टायफून नावाचं चक्रीवादळ असते. ते चक्रीवादळ येते पॅसिफिक महासागरात. कोणत्या महासागरात येते? पॅसिफिक महासागरात. आणि हा जे कॅरिबियन महासागरात आहे आतापर्यंत 7 वेळेस चक्रीवादळ आले. किती वेळेस? 7 वेळेस. ह्या ज्या महासागरात आहे आतापर्यंत 7 वेळेस 7 वेळा काय आले रे? चक्रीवादळ. यात पहिलं चक्रीवादळ आलं होतं 1988. कधी आलं होतं? पहिलं चक्रीवादळ आलं होतं यात 1988. पहिलं चक्रीवादळ. पहिले चक्रीवादळ. पहिलं चक्रीवादळ आलं होतं 1988 ला. कधी आलं होतं? 1988. आणि त्याच चक्रीवादळाचं नाव होतं हरिकेन्स जिल्बर्ट. काय होतं? याचं जर नाव विचारलं, पहिल्या चक्रीवादळाचं नाव विचारलं जातं बघा, तर नाव सांगायचं हरिकेन्स जिल्बर्ट. काय? जिल्बर्ट. हरिकेन्स जिल्बर्ट या काय होतं? या चक्रीवादळाचं नाव होतं. आणि तो चक्रीवादळ आला होता कधी? 1988 ला. आणि शेवटचं चक्रीवादळ येते कितवं? 7वं. जे शेवटचं चक्रीवादळ असते पहा, जे शेवटचं चक्रीवादळ असते ते चक्रीवादळ असते 2024 ला येते. कोणतं येते? 2024 ला येते शेवटचं चक्रीवादळ. आणि ते चक्रीवादळ येते कॅरिबियन समुद्रात. कोणत्या समुद्रात? कॅरिबियन समुद्रात. आणि जर टायफून नावाचं चक्रीवादळ जर विचारलं तर ते कोणतं येते? उत्तर पॅसिफिक महासागर. पृथ्वीवर नियमित वर्षभरात वाहणारे वारे. पृथ्वीवर पहा कोणते वारे वाहतात? ग्रही वारे. कोणते वारे वाहतात? ग्रही वारे. आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर वर्षभरात या नावाने वारे वाहतात. जे आपली पृथ्वीचे भाग पडतात. काय असतात? काही भाग पडतात पहा पृथ्वीचे भाग. पृथ्वीचा जो पहिला भाग असतो त्याला आपण म्हणतो तपांबर. काय म्हणतो? तपांबर. त्याच्यानंतर स्थिरांबर. कोणता येतो? स्थिरांबर. त्याच्यानंतर येतो मध्यंबर. कोणता येतो? मध्यंबर. त्याच्यानंतर येते आयन मंडल. काय येते? आयन मंडल. आणि त्याच्यानंतर येते बाह्यमंडल. कोणतं येते? बाह्यमंडल. असे किती प्रकारचे भाग पडतात रे? 5 प्रकार. किती प्रकार? 5 प्रकार. तर कोणकोणते? तपांबर, स्थिपांबर, मध्यंबर, आयन मंडल आणि एक बाह्यमंडल. जर पृथ्वीवर मुख्य घटक पण कशाचे? वायूचे. कायचे? वायूचे जर मुख्य घटक विचारले तर 3 घटक आहेत. कोणते? 3 घटक. पण कुठं? पृथ्वीवर. नंबर 1 येतो ऑक्सिजन. कोणता येतो? नंबर 1 येतो ऑक्सिजन. त्याच्यानंतर येते नायट्रोजन आणि त्याच्यानंतर येतो ऑर्गन. काय येतो? पहा, नायट्रोजन. काय असतंय? नायट्रोजन. मला सांगा पृथ्वीवर नायट्रोजनचे प्रमाण किती? 78%. किती टक्के येते? 78%. त्याच्यानंतर नंबर 2 ला येतो ऑक्सिजन. कोणता येतो? ऑक्सिजन. तर ऑक्सिजन येते 20.9%. किती टक्के? 20.9%. आणि नंबर 3 ला येतो ऑर्गॉन. कोणता येतो? ऑर्गॉन. आणि तो ऑर्गॉन असतो 1% पेक्षा कमी. किती असतो? 1% पेक्षा कमी असतो. 0.03 असतो. पण पेपरमध्ये असं येते 1% पेक्षा कमी असतो. कोणता? ऑर्गॉन वायू. ऑक्सिजन वायू असतो 20.9% आणि नायट्रोजन वायू असतो 78%. त्याच्यानंतर पहा केरळ राज्यातील सर्वात मोठं सरोवर.
केरळ राज्यात सर्वात मोठं सरोवर बेबनाड सरोवर. कोणतं आहे? बेबनाड सरोवर. हे सरोवर विचारला ते पोलीस आर्मीला प्रश्न येतो की बेबनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? केरळ. आणि सर्वात मोठं सरोवर आहे. कसं? सर्वात मोठे सरोवर. आणि हे सर्वात जास्त लांबीचं आहे. काय? सर्वात जास्त लांबीचे. तुम्हाला रामसर स्थळ माहिती आहे का? रामसर स्थळ. भारतात एकूण रामसर स्थळ किती रे? भारतात जर विचारलं तर भारतात एकूण रामसर स्थळ आहेत 89. किती आहेत भारतात? एकूण रामसर स्थळ. काय? रामसर स्थळ. आणि यालाच आपण पाणथळ म्हणतो. काय म्हणतो? जे पाणथळ स्थळ असतात तेच कसं असतात? रामस्थळ स्थळामध्ये येतात. तर ते एकूण किती आहेत भारतात? 89. किती आहेत? 89. आणि हे जे बेबनाडी सरोवर आहे हे कशात? रामस्थळ सर्वात मोठं रामस्थळ आहे कुठलं? केरळ राज्यातलं. कोणत्या राज्यातलं? केरळ राज्यातलं. आपल्याकडे पहा जम्मू काश्मीरमध्ये उलर सरोवर. कोणतं सरोवर येते? उलर. त्याच्यानंतर दाल सरोवर कोणत्या राज्यात येते? दाल. दाल सरोवर. त्याच्यानंतर उलर सरोवर. हे दोन्ही सरोवर येतात जम्मू अँड काश्मीर. कुठे येतात? जम्मू अँड काश्मीर. त्याच्यानंतर दुसरं सरोवर येते कोलेरू. कोणतं येते? कोलेरू. आणि ते कोलेरू सरोवर आहे आंध्र प्रदेश. कोणत्या राज्यात येते? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्यात. आणि हे जे तिन्ही सरोवर आहेत हे कशा पाण्याचे सरोवर आहेत? गोड्या पाण्याचे. कोणत्या पाण्याचे? खाऱ्या नाही. कोणत्या पाण्याचे? गोड्या पाण्याचे सरोवर. खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे रे? महाराष्ट्रातलं खाऱ्या पाण्याचं सरोवर लोणार सरोवर. कोणतं सरोवर? लोणार. त्याच्यानंतर राजस्थान मधली राजस्थान मध्ये खाऱ्या पाण्याचं सरोवर सांभर. कोणतं आहे ते? सांभर. आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश मधलं कोणतं आहे रे? पुलिकत. कोणतं आहे? पुलिकत. त्याच्यानंतर कोणतं? ओडिशा. चिल्का सरोवर. कोणतं सरोवर? चिल्का सरोवर. भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? चिल्का. कोणतं आहे? चिल्का. आणि भारतातलं सर्वात मोठं गोड पाणी सरोवर जर म्हटलं तर कोणतं? उलर सरोवर. कोणतं? उलवर. हे चारही सरोवर कशा पाण्याचे रे? खाऱ्या पाण्याचे. खाऱ्या पाण्याचे सरोवर. महाराष्ट्रात कोणतं आहे? लोणार सरोवर. राजस्थान सांबर. आंध्र प्रदेश पुलिकत. ओडिशा चिल्का. उलर सरोवर जर म्हटलं तर जम्मू काश्मीर दाल सरोवर जम्मू काश्मीर आणि कोलेरू आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर सर्वात मोठं सरोवर जर म्हटलं तर कोणतं येते? बेबनाड सरोवर. काय? केरळ राज्यातलं. कुठलं आहे? केरळ राज्यातलं सर्वात मोठं सरोवर जर म्हटलं तर बेबनाड सरोवर. आणि सर्वात जास्त लांबीचं आहे आणि सर्वात मोठं रामस्थळ स्थळ आहे. काय झालं होतं आपल्याकडे पहा पाणथळ दिवस. काय? पाणथळ दिवस कोणत्या दिवस साजरा केला होता रे? पाणथळ दिवस. कोणता दिवस? पाणथळ दिवस विचारला होता. पाणथळ. पाणथळ दिवस. तर तो पाणथळ दिवस साजरा केला होता 2 फेब्रुवारी. कधी? 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी 1971 ला काय झालं होतं? रामसर स्थळाची काय झाली? त्याच्यावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. तेव्हापासून प्रत्येक रामसर स्थळ काय होते? निवडले जाते. म्हणून 2 फेब्रुवारी दिवस आपण हा कोणता दिवस म्हणून साजरा करतो? पाणथळ दिवस. कोणता दिवस? पाणथळ दिवस. आर्मीला विचारला होता पाणथळ दिवस कधी? त्याच्यानंतर पहा अलकनंदा व भगीरथी यांचा संयुक्त प्रवाह कोणता? अलकनंदा आणि भगीरथी यांचा जर संयुक्त प्रवाह म्हटलं तर कोणती नदी म्हणून ओळखली ती? गंगा नदी. आणि या दोन नद्यांचा संगम होतो कुठं? प्रयागराज. कुठं होतो? प्रयागराज. याला संगम ओळखतात देवप्रयाग. काय म्हणून ओळखतात? देवप्रयाग म्हणून ओळखतात. आणि हा कुठे रे? युपी. कोणत्या ठिकाणी? कोणत्या राज्यात जर विचारलं तर सांगायचा युपी. उत्तर प्रदेश. गंगा नदी भारतातील सर्वात मोठी नदी कुठली? भारतातील सर्वात लांब नदी तर कोणती नदी ती? गंगा. भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे? प्रदूषित नदी. या गंगा नदीचा उगम कुठं होतो?
गंगोत्री कोणत्या ठिकाणी होतो? गंगोत्रीचा जर विचारला तर काय? उगम. त्याच्यानंतर पहा आपल्या भारतात येतो त्रिवेणी संगम. कोणता संगम येतो? त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम. आणि तो त्रिवेणी संगम कोणत्या 3 नद्या आहेत सांगायचं? गंगा, यमुना आणि सरस्वती. आणि या तिन्ही नद्याचा संगम होतो कुठं रे? अलाहाबाद. कोणत्या ठिकाणी होतो? अलाहाबाद. कोणत्या ठिकाणी होतो रे? प्रयागराज. आणि हे बी ठिकाण कोणत्या राज्यात जर म्हटलं तर कुठे आहे? उत्तर प्रदेश. कुठे आहे? उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर पहा तामिळनाडू राज्याचा किनारा. हे जे तामिळनाडू राज्याचा किनारा आहे हा कुठे आहे रे? कोरोमंडल. कुठे आहे? कोरोमंडल. हा जो किनारा ओळखू येतो माहिती आहे का? हा तामिळनाडू जर कोरोमंडलचा किनारा म्हणलं तर हा भारताच्या जे द्वीपकल्प आहे ना, काय द्वीपकल्प, द्वीपलाच्या आग्नेय दिशेचे. कोणत्या दिशेचे? आग्नेय दिशेस. आणि जो बंगालचा उपसागर आहे कोणता? बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर. आणि या बंगालच्या उपसागरादरम्यानच हा जो कोरोमंडलचा जो किनारा आहे तो कुठं वसलेला आहे? बंगालच्या उपसागरादरम्यान. पण कोणता जो तामिळनाडूचा किनारा आहे तर किनारा आहे त्या किनाऱ्याला काय म्हणू ओळखतात तर? कोरोमंडल. काय म्हणू ओळखतात? कोरोमंडल. आपल्या समुद्राचा कोणता किनारा आहे रे? त्या किनाऱ्याचं नाव काय? महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी. काय? कोकण किनारपट्टी. आणि केरळच्या किनारपट्टीला काय म्हणून ओळखतात? मलबार. काय म्हणून ओळखतात? मलबार. पहा भारतीय हवामानाचा प्रकार कसा असतो? मान्सून. कसा असतो? मान्सून. आणि भारतीय जे हवामान आहे हे हवामान कसं असतं रे? आपलं भारताचं हवामान कोणत्या प्रकारचं असतंय? कोणता प्रकार? तर याचा प्रकार असतो ओला व कोरडा. कसा असतो? ओला व कोरडा प्रकारचा काय असतंय? हवामानाचा प्रकार असतो. जर हवामानाचे प्रकार विचारले काय प्रकार तर हवामानाचे प्रकार सांगायचे 7. किती सांगायचे? 7 प्रकार असतात हवामानाचे. आपण ज्या ठिकाणून हवामान मोजतो हवामानाची भारतात हवामानाची वेधशाळा कुठे रे? भारतातील ज्या ठिकाणी भारतातील हवामान मोजण्याची वेधशाळा. काय? मोजण्याची वेधशाळा. तर ती वेधशाळा जर विचारली तर सांगायची नवी दिल्ली. कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली. आणि महाराष्ट्रात एकूण किती काय? महाराष्ट्रात एकूण किती हवामान विभाग आहे? किती हवामान विभाग? तर सांगायचे महाराष्ट्रात किती रे? 9 आहेत. किती आहेत? 9. महाराष्ट्रात हवामान विभाग जर विचारले किती सांगायचे? 9. आणि जर एकूण जर प्रकार विचारला हवामानाचा किती सांगायचा? 7. जर हवामानाची वेधशाळा विचारली तर कुठे सांगायची? नवी दिल्ली. कुठे सांगायची? नवी दिल्ली. आणि याची जी स्थापना झाली होती काय? स्थापना. याची स्थापना झाली होती 1975 ला. कधी झाली होती? 1975 ला स्थापना झाली होती या वेधशाळेची, हवामान वेधशाळेची. मला सांगा भारतात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो रे? कोणत्या मोसमी वाऱ्याने पाऊस पडतो? तर नैऋत्य मोसमी वारे. कोणते? नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे या वाऱ्याने काय पडतो? पाऊस पडतो. काय पडतो? पाऊस. नैऋत्य मोसमी वारे कोणत्या महिन्यात चालू होतात? नैऋत्य मोसमी वारे जून ते सप्टेंबर. कोणत्या महिन्यात वाहतात? जून ते सप्टेंबर या महिन्यात नैऋत्य मोसमी वारे काय होतात? सुरू होतात. भारतात सर्वात पहिले मोसमी वारे कोणत्या राज्यात पोहोचतात रे? भारतात केरळमध्ये. कुठे? सगळ्यात पहिला मान्सून कोणत्या राज्यात येतो? केरळ राज्यात येतो. आणि तो आपल्या महाराष्ट्रात सुरुवात त्याची जून ते सप्टेंबरच्या दरम्यान. त्याच्यानंतर पहा केरळ राज्याची किनारपट्टी. आला का? केरळ राज्याची किनारपट्टी ही काय म्हणून ओळखते तर? मलबार किनारपट्टी. कोणती किनारपट्टी आहे? मलबार किनारपट्टी. आपण आता मागे काय पाहिलं? कोणती किनारपट्टी पाहिली? तामिळनाडूची कोरोमंडल. आता कोणती आली? केरळ. ही जी केरळची किनारपट्टी हिला मलबार किनारपट्टी म्हणून ओळखतात. बरं मला सांगा केरळची राजधानी. याची जर राजधानी विचारली तर सांगायची काय? तिरुअनंतपुरम. या केरळ राज्याची राजधानी. हे जे केरळ राज्य 1956 ला काय?
1956 ला पहिला मल्याळम भाषेच्या प्रांत रचना निर्माण झालेली. कधी? 1956 ला. केरळची भाषा कोणती रे? केरळमध्ये कोणती भाषा बोलली जाते तर मल्याळम. आणि हेच 1956 ला मल्याळम काय मल्याळम भाषिक तत्वावर निर्माण झालेले. कसं झालंय? निर्माण झालेलं राज्य. पण काय होते आपल्याकडे 8व्या सूचीमध्ये काय 8वी आणवी सूची. किती अनुसूची? 8वी अनुसूची. भाषासाठी कोणती अनुसूची रे? ही किती अनुसूची आहे? 8वी अनुसूची. आणि याच अनुसूचीमध्ये केरळचं जुनं नाव असते केरळम. काय असते? केरळम. आणि ते केरळम नाव असते मल्याळम भाषेत. कोणत्या भाषेत असते? मल्याळम. आणि मल्याळम भाषेत असताना ज्या वेळेस 8वी अनुसूचीनुसार काय होते त्याचा बदल करण्यात येतो आणि त्याचं नाव ठेवलं जाते काय? केरळ. काय ठेवलं जाते? केरळ. याचं जर विचारलं केरळचं जुनं नाव, केरळचे जुने नाव विचारलं सांगायचं केरळम. काय? केरळम. आणि हे होतं मल्याळम भाषेत. कोणत्या भाषेत होतं? मल्याळम भाषेत. आणि 8व्या अनुसूचीनुसार याचं नाव करण्यात येते काय? केरळ. काय केलं जाते? केरळ. आणि हे केरळ राज्य काय मसाल्याची राणी म्हणून ओळखले जाते. काय? मसाल्याची राणी. मसाल्याची राणी. त्याच्यानंतर पहा नारळाचा प्रदेश. हा कसा आहे? नारळाचा प्रदेश. सर्वात जास्त नारळ हे केरळमध्ये घेतले जाते. इलायचीचे उत्पादन कुठे सगळ्यात जास्त होते? इलायची उत्पादन इलायचीचं उत्पादन कोणत्या राज्यात जर म्हटलं तर कुठं होतंय? केरळ राज्यात होते. आणि जर केरळ राज्याचं जुनं नाव विचारलं सांगायचं केरळम. याच्यासाठी काय झालं होतं? 1956 ला मल्याळम या भाषिक तत्वावर राज्य निर्माण झालं होतं. आणि त्यानुसार त्या राज्याच्या 8व्या अनुसूचीनुसार काय नाव ठेवण्यात आलं? केरळ. आम्हाला सांगा आपल्या भारतात भाषिक तत्वावर पहिलं कोणतं राज्य निर्माण झालं होतं? आंध्र प्रदेश. कोणतं राज्य झालं होतं? आंध्र प्रदेश. भाषिक तत्वावर आंध्र प्रदेशसाठी आपण ज्यावेळेस पहिलं भाषिक तत्वावर राज्य निर्माण करण्यासाठी कोणता आयोग नेमला होता? कोणता आयोग होता? फाजल अली आयोग. कोणता होता? फाजल अली आयोग. तो फाजल अली आयोग कुठे होता? 1953. कोणता होता? 1953. आता नाही सांगत ते, ज्यावेळेस प्रश्न येईल ना त्यावेळेस सांगतो. 1953 कोणता आयोग होता? फाजल अली आयोग. कोणता होता? फाजल अली आयोग. फाजल अली आयोगाचा अध्यक्ष कोण होता? फाजल अली. कोण होता? फाजल अली. आणि त्या फाजल अली आयोगामध्ये किती अध्यक्ष होते? 3. किती होते? 3. कोण होता? एक फाजल अली, नंबर 2 हृदयनाथ कुंजरू, आणि 3 नंबरला के.एम. पन्नीकर. कोण होता? के.एम. पन्नीकर. असे 3 सदस्य होते. आणि त्याच 3 सदस्यानुसार आपल्या इकडे भाषिक तत्वावर पहिलं राज्य निर्माण झालं होतं. त्या राज्याचं नाव आहे काय? आंध्र प्रदेश. कोणतं होतं? आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेश हे राज्य निर्माण करण्यासाठी आंध्र प्रदेश मधला एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीनं किती दिवसाचं उपोषण धरलं होतं? 52 दिवसाचं. किती दिवसाचं? 52 दिवसाचं. त्या व्यक्तीचं नाव होतं काय? सिर्रा पोट्टीमल्लू. नंतर सांगितलं तुम्हाला मी. आता प्रश्न पहा. राज्यात सर्वप्रथम विभाजन झालेला जिल्हा कोणता? कुठला? महाराष्ट्र राज्यात. कुठं रे? महाराष्ट्र राज्यात. कोणता झाला होता? रत्नागिरी. कालच पाहिलं आपण. काय पाहिलं? कालच पाहिलं तर रत्नागिरी कधी झाला होता रे? 1981 ला. आणि याच जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालं होतं तर सिंधुदुर्ग. कोणता झाला होता? सिंधुदुर्ग जिल्ह्याचं निर्मिती झाली होती. 1981 ला 2 झाले होते. एक झाला होता जालन्यापासून, संभाजीनगर पासून जालना, आणि रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग. समजलं? त्याच्यानंतर पहा देवी रुक्मिणीचे माहेरघर म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर कोणता? अमरावती. कोणता जिल्हा जातो? अमरावती. अमरावती. याला परत म्हणतात दमयंतीचा जिल्हा. काय म्हणता? दमयंतीचा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये पहा एक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. काय? हनुमान व्यायाम प्रसारक. विचारला जाईल प्रश्न. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. त्याच्यानंतर मला सांगा अमरावती विभाग, बुलढाणा. अमरावती जो प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे येतात? 5. अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभाग. आणि तो अमरावती प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्रात किती आहेत? 6. आणि प्रादेशिक विभाग 5. प्रशासकीय आणि प्रादेशिक कन्फ्युज व्हायचं नाही. जर प्रशासकीय विभाग जर विचारले तर सांगायचे एकूण सांगायचे 6. आणि प्रादेशिक विभाग जर विचारले तर सांगायचे 5. हा जो प्रशासकीय विभाग आहे आपला बुलढाणा जिल्हा ह्याच अमरावती विभागात येतो. पहा अमरावतीमध्ये कोणकोणते जिल्हे येतात. नंबर 1 ला येतो अमरावती. त्याच्यानंतर नंबर 2 ला येतो अकोला. त्याच्यानंतर नंबर 2 ला येतो वाशिम. नंबर 3 ला येतो बुलढाणा. हिंगोली.
बुलढाणा. आणि नंबर 4 ला येतो यवतमाळ. कोणता येतो? यवतमाळ. 1 2 3 4 आणि 5 या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे येतात? तर 5. आणि हा आपला बुलढाणा जिल्हा आहे कोणत्या विभागात येतो? तर काय? अमरावती विभागात. मागच्या वेळेस प्रश्न आलता, अकोल्याला प्रश्न आलता की अमरावती विभागात यापैकी कोणता जिल्हा येत नाही. यापैकी 3 ऑप्शन होते आणि एक ऑप्शन नव्हता, आणि त्यात ऑप्शन होता वर्धा. कोणता होता? वर्धा. तर वर्धा कोणत्या जिल्ह्यात येतो? कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर कोणता? नागपूर. 5 समाज सुधारकांचा जिल्हा कोणता? तर रत्नागिरी. सगळे जिल्हे तुम्हाला मी सांगितले कोणकोणते जिल्हे कायसाठी फेमस आहे. आता सांगायचं काम आहे का सांगू परत? तर घ्या सांगतो तुम्हाला. पहा, कुस्तीगारांचा जिल्हा काय रे? कुस्तीगारांचा जिल्हा जर विचारलं तर सांगायचं कोल्हापूर. कोणता सांगायचा? कोल्हापूर. त्याच्यानंतर सांगायचा ऊसतोड कामगार. काय? ऊसतोड कामगार. तर ऊसतोड कामगार आलं तर बीड. काय सांगायचा? बीड. त्याच्यानंतर गळीत. गळीत धान्य. गळीत धान्य जर आलं तर सांगायचा धुळे. त्याच्यानंतर याला सांगतात दुधातुपांचा जिल्हा. काय? दुधातुपांचा. तर तो पण कोणता आहे? धुळे. त्याच्यानंतर कुस्तीगारांचा जिल्हा कोल्हापूर, ऊसतोड कामगार बीड, गळीत धान्य धुळे, आणि दुधातुपांचा जिल्हा पण कोणता? धुळे. आणि समाजसेवकाचा जिल्हा जर म्हटलं तर रत्नागिरी. पहा, संस्कृत कवीचा जिल्हा. संस्कृत कवीचा जिल्हा. तर तो संस्कृत कवीचा जिल्हा कोणता आहे? तर नांदेड. कोणता येतो? नांदेड. पहा, भुईमुगाच्या उत्पादनात आघाडीवर असलेलं राज्य तर कोणतं आहे रे? धुळे. हे काय नाही त्याच्यात काय? धुळे. कोणतं शहर आहे जे भुईमुग उत्पादनात आहे? कोणतं राज्य आहे? सॉरी, कोणता जिल्हा जर विचारलं तर कोणता सांगायचं? धुळे. हा भुईमुग उत्पादनासाठी आघाडीवर असलेलं महाराष्ट्रातलं राज्य आहे. आणि महाराष्ट्र हा भुईमुग उत्पादनात असलेला अग्रेसर राज्य आहे. कोणतं राज्य? अग्रेसर. भारतात सर्वात जास्त भुईमुगाचं उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? तर ते कोणतं राज्य आहे? गुजरात नाही, महाराष्ट्र आहे. कोणतं आहे? महाराष्ट्र. नंबर 2 लागतो गुजरातचा नंबर. कोणता लागतो? गुजरात. आणि ते जर महाराष्ट्रातला जिल्हा जर विचारला तर सांगायचा धुळे. कोणता आहे? धुळे. धुळेमधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो रे? धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? NH6. कोणता जातो? NH6. जर धुळेतून जर राष्ट्रीय महामार्ग विचारला, राष्ट्रीय महामार्ग, तर तो जातो NH6. कोणता जातो? NH6. त्याच्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची स्थापना काय? 1968. कधी झालेली? 1968 ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. मला सांगा, महाराष्ट्रात एकूण कृषी विद्यापीठ किती? किती आहेत? 4. किती आहेत? 4. याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्रात कृषी विद्यापीठ किती? तर 4. पण स्थापना सांगितली नव्हती. पहा, पहिलं हेच महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ कोणतं आहे? तर हेच. कोणतं? हे पहिले कृषी विद्यापीठ. पहिले कृषी विद्यापीठ. आणि हे विद्यापीठ जर विचारलं कोणत्या जिल्ह्यात आहे? राहुरी, अहमदनगर. आता याला म्हणतो आपण अहिल्यानगर. काय म्हणतो? अहिल्यानगर. पहा, 1969 ला काय? 1969 ला पंजाबराव देशमुख. कोणतं येते? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात रे? तर येते अकोला जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात येते? अकोला. आणि याची स्थापना झाली होती 1969 ला. कधी झाली होती? 1969 ला याची स्थापना होती. त्याच्यानंतर नंबर 2 येते पहा, वसंतराव नाईक. कोणतं येते? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. कोणतं? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. आणि ते कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात येते? सांगायचं परभणी. कुठे येत आहे? परभणी. आणि याची स्थापना झाली होती 1972 ला. कधी झाली होती? 1972 ला. आणि हेच वसंतराव नाईकच्या नंतरच त्याच वर्षी कोणतं होतंय? बाळासाहेब सावंत. कोणतं होतंय? बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. कोकण कृषी विद्यापीठ. आणि ते विद्यापीठ स्थापन होतंय रत्नागिरी. कोणत्या जिल्ह्यात रे? रत्नागिरी. आणि ते स्थापन होतं 1972 ला. कधी होत आहे? हे दोन्ही विद्यापीठ एकाच वर्षात स्थापन होतात. काय होतात? एकाच वर्षात स्थापन होतात. आणि जे राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ ते कधी होतं? 1968 ला. कोणत्या जिल्ह्यात जर सांगायचं तर अहिल्यानगर. कुठं सांगायचं? अहिल्यानगर.
कृष्णा नदीकाठी वसलेले प्रमुख शहर, जी कृष्णा नदी आहे, सांगली आणि कराड. कृष्णा आणि कोयनेचा संगम कोणत्या ठिकाणी होतो रे? कराड. तिथं कोणाची समाधी? यशवंतराव चव्हाण. काय? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? जो महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती यशवंतराव चव्हाण, त्या व्यक्तीची समाधी कुठे? कराडला आहे. कुठे? कराड, कृष्णा आणि कोयना. कराड कोणत्या जिल्ह्यात येते? तर कोणत्या जिल्ह्यात येते रे? सातारा. सातारा, सांगली नाही हे शहर विचारले. कृष्णा नदीकाठी कोणते शहर आहे? तर कोणतं आहे? सांगली आणि कराड. कृष्णा आणि कोयनेचा संगम कुठे होतो? तर कराडला होतो. मला सांगा, कृष्णा नदी कोणत्या नदीची उपनदी? कृष्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणत्या नदीची उपनदी? हिची जर उपनदी विचारली तर सांगायची कोणती? भीमा नदी. कोणती नदी? भीमा नदीची एकमेव उपनदी ती कोणती? कृष्णा. बरं मला सांगा, आता काठावरील शहर काय? कोणतं शहर कोणत्या नदीकाठी? बरं मला सांगा, देहू आणि आळंदी. देहू आणि आळंदी हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर सांगायचं इंद्रायणी. काय? इंद्रायणी. बरं मला सांगा, पंढरपूर शहर काय? पंढरपूर. पंढरपूर कोणत्या नदीकाठी रे? चंद्रभागा. काय? चंद्रभागा ही भीमा नदीकाठी आहे, परंतु चंद्रपूर जवळ तिचा आकार कसा आहे रे? चंद्राच्या कोरीप्रमाणे. त्याच्यामुळे त्या नदीला काय म्हणतात? चंद्रभागा म्हणून ओळखतात. परंतु ती मेन जी मूळ नदी असते ती असती भीमा. कोणती नदी असती? भीमा नदी. परंतु पंढरपूर या ठिकाणी तिला चंद्राच्या कोरीप्रमाणे काय आकार आहे म्हणून तिला काय नाव ओळखतात? चंद्रभागा. त्याच्यानंतर मला सांगा, नाशिक, त्याच्यानंतर कोपरगाव, त्याच्यानंतर पैठण, त्याच्यानंतर नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठी रे? गोदावरी नदीकाठी. कोणत्या नदीकाठी आहे? गोदावरी. त्याच्यानंतर मला सांगा, अहिल्यानगर शहर कोणतं? अहिल्यानगर. अहिल्यानगर शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर सीना. कोणत्या नदीकाठी आहे? सीना. त्याच्यानंतर मला सांगा, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर ती अजिंठा विरुळली नीर भाऊ. संभाजीनगर कोणत्या नदीकाठावर आहे? तर खाम नदीकाठावर. कोणत्या? खाम. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर त्याच्यानंतर टाकायचा चंद्रपूर शहर कोणत्या नदी? चंद्रपूर. हे कोणतं? हिरई. त्याच्यानंतर टाकायचा अकोला. काय? अकोला. अकोला टाकायचं मोरणा. काय? मोरणा. त्याच्यानंतर टाकायचं धुळे शहर. धुळे शहर टाकायचं पांझरा नदीकाठी. कोणती? पांझरा. त्याच्यानंतर टाकायचं जालना. जालना जर आलं तर टाकायचं कुंडलिका. काय? कुंडलिका. त्याच्यानंतर जर आलं हिंगोली. हिंगोली जर आला तर टाकायचं कयाधू. काय टाकायचं? कयाधू. त्याच्यानंतर बुलढाणा. काय? बुलढाणा जर आलं तर टाकायचं कोणती नदी टाकायची? नळगंगा. काय टाकायची? नळगंगा. आणि हिलाच म्हणून ओळखतात काय? पैनगंगा. काय म्हणून ओळखतात? पैनगंगा. त्याच्यानंतर आलं नागपूर शहर. काय? नागपूर शहर आलं तर सांगायचं पेंच. कोणत्या नदी काठावर आहे? पेंच. पहा, देहू, आळंदी, इंद्रायणी, पंढरपूर, चंद्रभागा, भीमा, नाशिक, कोपरगाव, पैठण, नांदेड, गोदावरी, अहिल्यानगर, सीना, नागपूर, नाग नदी काठावर आहे. कोणत्या नदी काठावर आहे? नाग नदी काठावर आहे. कोणत्या? नाग. अहिल्यानगर, सीना, छत्रपती संभाजीनगर, खाम, चंद्रपूर, इरई, अकोला, मोरणा, धुळे, पांझरा, जालना, कुंडलिका, हिंगोली, कयाधू, बुलढाणा, नळगंगा किंवा पैनगंगा आणि नागपूर नाग नदी काठावर. कोणत्या नदी काठावर आहे? नाग नदी काठावर आहे. पालघर जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती? पालघर जिल्हा. काय रे? पालघर जिल्हा ही कोणती? वैतरणा. कोणती नदी आहे? वैतरणा नदी. कालच पाहिलं होतं आपण वैतरणा नदीचे जे धरण आहे, या वैतरणा नदीवर कोणतं धरण रे? वैतरणा नदीवर असलेले धरण कोणतं आहे? वैतरणा नदीवर असलेले धरण या नदीवर धरण आहे मोडक सागर. कोणतं आहे? मोडक सागर. बरं मला सांगा, मोडक सागर जलाशयाचं नाव, याचं जर जलाशयाचं नाव विचारलं तर या जलाशयाचं नाव जर विचारलं तर सांगायचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. काय? बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब. समृद्धी महामार्गाला काय नाव रे? बाळासाहेब ठाकरे जलाशय. कोणतं जलाशय आहे? बाळासाहेब ठाकरे जलाशय. आणि ते मोडक सागर कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे? वैतरणा. कोणत्या नदीवर आहे? वैतरणा.
जर विचारलं वैतरणा नदी ही किती किलोमीटरचा प्रवास करते, कुठे आहे वैतरणा नदीचा जर किलोमीटर मध्ये प्रवास जर सांगायचा 154 किलोमीटर, किती किलोमीटरचा प्रवास करते 154 किलोमीटरचा प्रवास करून कुठे जाऊन मिळते रे अरबी समुद्रात. कोणत्या समुद्रात? अरबी समुद्रात जाऊन मिळती. पण अरबी समुद्रात जाण्याच्या अगोदर ती मिळती दातिवरी नावाची खाडी. कोणती? दातिवरी. त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला दातिवरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे दातिवरी खाडी. ही जी दातिवरी खाडी कोणती? दातिवरी खाडी. या दातिवरी खाडीत मिळते ती कोणती नदी? वैतरणा. कोणती नदी रे? वैतरणा. आणि ठाणे जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात? ठाणे. वैतरणा कोणत्या जिल्ह्यात? तर ठाणे. मुंबईला असे 3 धरण आहेत. ते 3 धरणाचं मुंबईला काय होते पाणी पुरवठा होते. नंबर 1 भातसा, तानसा आणि कोण? मोडक सागर. कोणतं आहे? भातसा, तानसा आणि मोडक सागर. पहा मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोठाले धरण. मुंबईला पाणी पुरवठा करतात भातसा आणि तानसा आणि कोणतं रे? मोडक सागर. हे तिन्ही जलाशय मुंबई या शहराला काय करतात? पाणी पुरवठा करतात. आणि याच मोडक सागर जलाशयाचं नाव काय? बाळासाहेब ठाकरे जलाशय. आणि आपल्याकडे समृद्धी महामार्ग झालेला आहे मुंबई ते नागपूर, किती किलोमीटरचा आहे रे? समृद्धी महामार्ग किती किलोमीटरचा आहे? मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग किती किलोमीटरचा आहे? तर 701 किलोमीटर. किती किलोमीटर? 701 किलोमीटर. किती जिल्ह्यातून जातो? 10. किती जिल्ह्यातून जातो? 10. आणि त्याचं नाव आता काय? बाळासाहेब हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. काय तो एकूण किती जिल्ह्यातून जातो? तर 10. कोणत्या जिल्ह्यातून जात नाही असा प्रश्न येतो. असं विचारले जात नाही. तर तो अकोला जिल्ह्यातून जात नाही. आणि इकडे जर विचारलं तर ते कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? जर इकडल्या भागात जर विचारलं तर कोणत्या जिल्ह्यात? अहमदनगरहून जातो तो. जातो. मग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? नांदेड जातो. नांदेडमधून. परभणी जात नाही. कोणता तरी एक ऑप्शन असतो त्या जिल्ह्यातून तो जात नाही. त्याच्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे शिल्पकार तर कोण आहे? विक्रम साराभाई. कोण आहे तो? विक्रम साराभाई. आणि भारतीय अवकाश संशोधन म्हणजे काय? तर याला आपण म्हणतो इस्रो. काय म्हणतो? इस्रो. काय रे? बरं मला सांगा इस्रोची जे स्थापना झाली होती, इस्रोची स्थापना कधी झाली होती रे? इस्रोची स्थापना आर्मीचा प्रश्न आहे आता. इस्रोची स्थापना कधी झाली? तर ती झाली होती 15 ऑगस्ट 1969. कधी झाली ती? 15 ऑगस्ट 1969 ला काय झाली होती? इस्रोची स्थापना. बरं मला सांगा सध्या इस्रोचा अध्यक्ष कोण आहे? कोण आहे इस्रोचा अध्यक्ष? व्ही नारायण. डॉक्टर व्ही नारायण. डॉक्टर व्ही नारायण. याच्या अगोदर इस्रोचा अध्यक्ष कोण होता? एस स्वामीनाथन. याच्या अगोदरचा जर विचारला काय? याच्या अगोदरचा जर इस्रोचा अध्यक्ष विचारला सांगायचं एस सोमनाथन. आता सध्याचा चालूचा अध्यक्ष व्ही नारायण. इस्रोची जर स्थापना जर विचारली तर कोण सांगायचं? 1969. जर याचं मुख्यालय विचारलं, इस्रोचं मुख्यालय, याचं जर मुख्यालय विचारलं तर सांगायचं बेंगलोर. कोणतं रे? बेंगलोर. बरं मला सांगा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे रे? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? मुंबई. कोण आहे? कुठे आहे? मुंबई. आणि हे जे विक्रम साराभाई हे कुठे आहे? बेंगलोर या ठिकाणी. कुठे आहे? बेंगलोर. याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969 ला. कधी झाली होती? 15 ऑगस्ट 1969. पहा सिक्युरिटी प्रेस, नाणे व चलनी नोटाचा छापखाना कोणत्या ठिकाणी रे? नाशिक. कोणत्या ठिकाणी? नाशिक. जर विचारलं भारतात एकूण किती ठिकाणी? काय? भारतात चलनी नोटाचा कारखाना. चलनी नोटाचा कारखाना. जर कारखाना विचारला तर किती ठिकाणी रे? 4 ठिकाणी. पहा महाराष्ट्र. काय रे? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक. त्याच्यानंतर मला सांगा मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मध्ये कोणत्या ठिकाणी? भोपाळ. मध्य प्रदेश मध्ये पहा होशिंगाबाद. कोणत्या ठिकाणी? होशिंगाबाद. आणि त्याच्यानंतर तिसरं शहर येते कर्नाटक. कोणतं येते? कर्नाटक. आणि तेच कर्नाटक मध्ये कुठे रे? म्हैसूर. कुठे आहे? म्हैसूर. आणि तिसरं ठिकाण येते पश्चिम बंगाल. कोणतं येते? पश्चिम बंगाल. आणि या पश्चिम बंगाल मध्येच ही एक चलनी नोटाचा कारखाना आहे. जर विचारलं महाराष्ट्रातला नाशिकचा जी स्थापना कधी झाली तर सांगायची 1928. कधी झाली होती? 1928 ला महाराष्ट्रात चलनी नोटाचा कारखाना नाशिकची स्थापना झाली 1928 ला. त्याच वेळेस आपण काय झालं होतं? चलनी नोटा काय केल्या होत्या?
स्थापन केलं होतं. मला सांगा चलनी नोटा छापण्याचा अधिकार कोणत्या बँकेला आहे? आरबीआय. चलनी नोटा छापण्याचा अधिकार, छापण्याचा अधिकार आणि तो अधिकार आहे आरबीआय. कोणाला आहे? आरबीआय, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. काय? भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मला सांगा ही जी आरबीआय, आरबीआयचं मुख्यालय सांगा. याचं जर मुख्यालय विचारलं तर सांगायचं मुंबई. काय? मुंबई. मला सांगा सध्या आरबीआयचा जो गव्हर्नर, हा जो गव्हर्नर आहे तो संजय मल्होत्रा. कोण आहे? संजय मल्होत्रा. मला सांगा आरबीआयची स्थापना, याची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 ला. बरं मला सांगा आरबीआयचा जो पहिला गव्हर्नर होता कोण होता? पहिला गव्हर्नर, इंग्रज गव्हर्नर होता आरबीआयचा पहिला. कोण होता? पहिला गव्हर्नर. काय रे? पहिला गव्हर्नर, इंग्रज अधिकारी होता पहिला गव्हर्नर, तो होता ओसबॉर्न स्मिथ. कोण होता? ओसबॉर्न स्मिथ. आणि जो भारताचा भारतीय गव्हर्नर होता तो कोण होता रे? सी.डी. देशमुख. कोण होता? सी.डी. देशमुख. जो भारतीय गव्हर्नर होता कोण? लक्षात ठेवा रे, भारतीय गव्हर्नर, जो भारतीय गव्हर्नर होता तो होता सी.डी. देशमुख. कोण होता? सी.डी. देशमुख. आणि जर इंग्रज जर विचारला तर ओसबॉर्न स्मिथ. जर तिची जर मुख्यालय विचारलं सांगायचं मुंबई. सध्याचा गव्हर्नर जर विचारला तर संजय मल्होत्रा. आणि स्थापना विचारली तर 1 एप्रिल 1935. ज्यावेळेस आपल्याकडे 1934चा काय? 1934चा आरबीआय ऍक्ट आला होता. काय आला होता? आरबीआय ऍक्ट आला होता 1934चा. आणि त्याच ऍक्ट नुसार आपल्याकडे आरबीआयची स्थापना झालेली आहे. त्याच्या आरबीआय ना, आरबीआय. आणि सर्वात मोठी बँकांची बँक जर विचारलं तर कोणती आहे? आरबीआय बँक आहे. कोणती बँक आहे? आरबीआय. कोणत्याही बँकेला जर कर्जाचा पतपुरवठा करायचा असेल तर कोणती बँक करते? आरबीआय. बाकी कोणती बँक करू शकत नाही. त्याच्यानंतर पहा, चुनखडी उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेला जो जिल्हा आहे तो कोणता आहे? यवतमाळ. तो जिल्हा आहे महाराष्ट्रातला. कोणता आहे? महाराष्ट्रातला जिल्हा आहे यवतमाळ. या जिल्ह्यामध्ये अजून 2 प्रकारचे खडक आढळतात. एक आढळतो दगडी कोळसा. काय आढळतो? दगडी कोळसा. आणि त्याच्यानंतर नंबर 2 चा आढळते पहा काय? डोलोमाइट. काय आढळते? डोलोमाइट. डोलोमाइट नावाचा खडक. हा खडक पण कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर कोणत्या? यवतमाळ. आणि सगळ्यात जास्त चुनखडी पण कुठे आढळते? तर यवतमाळ. या यवतमाळमध्ये फेमस आहे पहा एक अभयारण्य इथे. कोणतं अभयारण्य असेल रे? यवतमाळमध्ये अभयारण्य टिपेश्वर अभयारण्य. कोणतं? टिपेश्वर. टिपेश्वर अभयारण्य यवतमाळमध्ये. हा जिल्हा परत कोणता जिल्हा म्हणून ओळखला तो? पांढऱ्या सोन्याचा जिल्हा. कोणत्या? पांढरा सोन्याचा जिल्हा. आणि हा विदर्भातला सर्वात मोठा जिल्हा आहे. कुठला? विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा. आणि या जिल्ह्यात जर एकूण तालुके जर विचारले तर किती? 16. किती तालुके? 16 तालुके जर विचारले, तालुके जर विचारले तर सांगायचं 16 तालुके या यवतमाळ जिल्ह्यात आहे ना. हाच यवतमाळ जिल्हा कोणत्या विभागात येतो? तर कोणत्या विभागात? अमरावती विभाग. कोणता विभाग? अमरावती विभाग. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगायचं यवतमाळ. हा कापूस पिकवणारा जिल्हा आहे. कोणता? यवतमाळ. म्हणून हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्यातील पहिले अभयारण्य कोणते रे? दाजीपूर. कोणते? राज्यातील पहिलं अभयारण्य विचारलं तर दाजीपूर. आणि हे राधानगरी धरणाजवळ. कोणत्या? राधानगरी. दाजीपूर मला सांगा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर. कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. कालच आपण अभयारण्य पाहिले होते कोणकोणत्या अभयारण्य कोणकोणत्या जिल्ह्यात आहे. बरं मला सांगा भोर अभयारण्य कुठे? भोर अभयारण्य. कोणतं? भोर अभयारण्य. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या आहे रे? वर्धा. कोणतं आहे? वर्धा. आणि दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? कोल्हापूर. कोणत्या आहे? कोल्हापूर. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेब यांचं जन्मगाव यानी की सिंदखेड राजा यांनी किती कुठे आता आपल्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यात आहे राष्ट्रमाता. आणि आपल्याच तालुक्यातील सिंदखेड तालुक्यात जेवढे असतील त्याच्या तालुक्यात राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेब यांचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. जो काय जी स्वराज्याची स्थापना कोण केली रे? छत्रपती शिवाजी महाराज. अशा या पुत्राला जन्म देणारी आई ती आपल्या
कुठं सिंदखेडच्या तालुक्यात जन्माला आलेली आहे. जर विचारलं जिजामाताचा जन्म काय, जिजामाताचा जन्म जर विचारला तर कोण सांगू शकतं रे? 12 जानेवारी 1598 कुठे झाला होता तर सिंदखेड. कुठे झाला होता? सिंदखेड. राष्ट्रमाता मा जिजाऊच्या वडिलाचं नाव काय? वडिलाचं नाव जर विचारलं तर सांगायचं लखुजीराव जाधव. काय? लखुजीराव जाधव. आणि हाच लखुजीराव जाधव हा जो यादव घराणे, ते देवगिरी घराणं होतं. काय? देवगिरी यादव घराण्याचा वंशज होता. कोणत्या? यादव घराण्याचा वंशज. यादव घराण्याचा वंशज. आणि हाच मला सांगा यांच्या पतीचं नाव काय होतं? पती शहाजी राजे. काय? शहाजी राजे भोसले. भोसले कुठले होते रे? भोसले कुठले होते? वेरूळ. त्याच्यानंतर मला सांगा यांचा मृत्यू कधी झाला होता? मृत्यू कोण सांगू शकतो? मृत्यू राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेबांचा मृत्यू 1674 का 76? 1674 झाला होता. 17 जून कधी झाला होता? 17 जून 1674 आणि याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. पण राज्याभिषेक झाला होता 6 जून 1674 किती दिवस अगोदर? 11 दिवसानंतर राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेब यांचा काय झालेला आहे? मृत्यू झालेला आहे. आणि त्याची समाधी जर विचारली काय, याची जर समाधी विचारली तर समाधी सांगायची पाचाड. कोणते? रायगडाच्या पायथ्याशी. कुठे? रायगडाच्या पायथ्याशी त्यांची समाधी बसलेली आहे. कोणाची? राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेब. जर विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काय? राज्याभिषेक. जर राज्याभिषेक जर विचारला तर सांगायचा 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ब्राह्मणाने केलेला रे? गागा भट्ट. काय? सॉरी, 19 नाही, 1674 आहे. किती आहे? 1674. किती आहे? 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या व्यक्तीने केला होता? तर कोण केला होता? गागा भट्ट. कोण केला होता? गागा भट्ट. पण नागपूरचे प्रसिद्ध फळ कुठलं? सिंदखेडचे शहर कोणत्या जिल्ह्यात? असा प्रश्न येतो का? सिंदखेड जे राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेबांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे असा प्रश्न येतो. तर काय सांगायचं? बुलढाणा. हा प्रश्न आपल्याला सोपा वाटतो पण अवांतर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना सोपा वाटत नाही. माहित नसेल काय वाटणार सोपा कोणत्या जिल्ह्यात म्हणून, तर कोणत्या जिल्ह्यात सांगायचं? बुलढाणा. त्याच्यानंतर पण नागपूरचे प्रसिद्ध फळ कोणते रे? संत्री. सर्वात जास्त संत्री कोणत्या जिल्ह्यात पिकते? तर कोणत्या? कोणत्या जिल्ह्यात रे? नागपूर. मला सांगा संत्रीमध्ये कोणतं व्हिटॅमिन असतं रे? जर संत्रीमध्ये जर व्हिटॅमिन विचारलं काय? व्हिटॅमिन. जर यात व्हिटॅमिन विचारलं तर सी व्हिटॅमिन असते. कोणतं असतंय? सी. त्याच्यानंतर पहा नागपूर. जर द्राक्ष काय? द्राक्ष सर्वात जास्त कुठे रे? नाशिक. त्याच्यानंतर मला सांगा सीताफळ कुठे? सांगा बरं. सीताफळ. तर सीताफळ दौलताबाद. कुठे? दौलताबाद. दौलताबाद ते छत्रपती संभाजीनगर मध्ये. कुठे? संभाजीनगर. त्याच्यानंतर मला सांगा केळी. केळी कुठे रे? जळगाव. त्याच्यानंतर मला सांगा सर्वात जास्त कांदा. लासलगाव. कुठे? लासलगाव. नाशिक. ते कांदा संशोधन केंद्र सर्वात जास्त कांदा कोणत्या जिल्ह्यात घेतला जातो? तर कोणत्या जिल्ह्यात घेतला जातो रे? नाशिक जिल्ह्यात घेतला जातो. पाणीमल हे प्रशिक्षण स्थळ कोणत्या ठिकाणी? तर काय? नळदुर्ग. कोणता आहे रे? नळदुर्ग किल्ला. आणि हा नळदुर्ग किल्ला जर विचारला तर धाराशिव जिल्ह्यात आहे. कोणत्या? धाराशिव. धाराशिव जिल्ह्यात हा नळदुर्ग किल्ला आहे. आणि हा किल्ला कसा किल्ला जर विचारती तर विचारला सांगायचा भुईकोट किल्ला आहे. कसा आहे? भुईकोट. भुईकोट किल्ला महाराष्ट्रातली सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे. कसा आहे? महाराष्ट्रातला सर्वात मोठा भुईकोट किल्ला. भुईकोट किल्ला. आणि हा किल्ला जर विचारला कोणत्या जिल्ह्यात तर सांगायचा धाराशिव. आणि हे जे पाणी महाल आहे कोणता? पाणी महाल. मला सांगा लाल महाल कुठे रे? लाल महाल कोणत्या ठिकाणी? लाल महाल. अरे माहित नाही रे काय रे? लाल महाल. लाल महाल पुण्याला आहे. कुठे? पुणे. छत्रपती शिवाजी महाराज लाल महालात कोणाची बोट तोडली होती? शाहिस्ते खानाची. किती बोट तोडली होती? 3. किती तोडली होते? 3. आणि मग तुम्हाला लाल महाल कसं माहित नाही? लाल महाल कुठे आहे तर पुण्याला. शिवाजी महाराजांना याच लाल महालात शाहिस्ते खानाची काय केली होती? 3 बोटे कापली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि कोण?
अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या किल्ल्यावर मारलं होतं? किल्ल्याच्या पायथ्याशी मारलं होतं. कोणत्या? प्रतापगड. कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी मारलं होतं? प्रतापगड. बरं मला सांगा, प्रतापगडाच्या पायथ्याशी मारलं तर अफजल खानाचा जो सेनापती होता तो कोण होता? कृष्णाजी भास्कर. कोण होता? कृष्णाजी भास्कर. कोण होता? कृष्णाजी भास्कर. आणि दांडपट्टा चालवण्याचा व्यक्ती होता तो कोण होता? सय्यद बंडा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून जो दांडपट्टा चालवत होता त्याचं नाव काय होतं? जीवा महाल. कोण होता? जीवा महाल. छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं होतं? जीवा महालाला सोबत घेतलं होतं. काय कोणाला सोबत घेतलं होतं? जीवा महालाला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की सय्यद बंडा एवढा खतरनाक आहे की तो दांडपट्टा जर चालवायला म्हणजे सगळ्यात काय खतरनाक व्यक्ती. कसा आहे? खतरनाक व्यक्ती की छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की जर याच्यावर हल्ला करायचा असेल तर काम करू शकतो फक्त कोण? जीवा महालाच. बाकी व्यक्ती कोण दुसरा नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानासोबत फक्त कोणाला बोललं होतं? फक्त एका व्यक्तीला. कोणत्या व्यक्तीला? एका व्यक्तीला. आणि तो व्यक्ती होता फक्त कृष्णाजी भास्कर. कोण होता? कृष्णाजी भास्कर. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानावर वार केला त्यावेळेस कृष्णाजी भास्करने छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला होता. कोण केला होता? कृष्णाजी भास्करनं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना काय केली? तलवार लागली होती. आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करला जागेवर ठार केलं होतं. काय केलं होतं? जागेवर ठार केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण लोकांना मारत नव्हते, परंतु त्या क्षणात काय केलं होतं? कृष्णाजी भास्करला काय केलं होतं? ठार केलं होतं. त्याच्यानंतर पहा तेरणा नदीचा उगम. काय रे? ही जी तेरणा नदी, ही तेरणा नदीचा उगम होतो तेरखड. कुठं होतो? तेरखेड. आणि हे तेरखेड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर काय? उस्मानाबाद. या उस्मानाबादचं नवीन नाव आता झाले काय? धाराशिव. काय झाले? धाराशिव. ही जी तेरणा नदी, ही तेरणा नदी कोणत्या नदीची उपनदी? काय? कोणत्या नदीची उपनदी? तर ती उपनदी सांगायची मांजरा नदी. कोणत्या नदीची? मांजरा. आणि मला सांगा ही मांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी असणार आहे? मांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी? मांजरा. तर मांजरा सांगायची गोदावरी नदीची उपनदी. कोणत्या नदीची? गोदावरी. या गोदावरी नदीची उपनदी ही मांजरा. आणि ही जर तेरणा जर विचारली कोणत्या नदीची उपनदी सांगायची? कोणत्या नदीची? मांजरा नदीची. आणि मांजरा नदीची उपनदी ही गोदावरी नदीची उपनदी. कोणत्या नदीची? गोदावरी नदीची उपनदी आहे. त्याच्यानंतर पहा बीड शहर. बीड शहर कोणत्या नदी काठावर वसलेले? कालच शहर पाहिले आपण बिंदुसरा. काय? बिंदुसरा नदीवर वसलेलं शहर कोणते? तर बीड. मला सांगा बीड मध्ये काय रे? एक ज्योतिर्लिंग आहे. काय? ज्योतिर्लिंग. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव काय? परळी वैजनाथ. बरं मला सांगा आपल्या भारतात एकूण ज्योतिर्लिंग किती आहेत? 12. त्यापैकी महाराष्ट्र ज्योतिर्लिंग किती आहेत? 5. परळी वैजनाथ. पहा जर भारतात ज्योतिर्लिंग विचारले काय? भारतात ज्योतिर्लिंग. तर भारतात ज्योतिर्लिंग किती आहेत? तर किती रे? 12. आणि जर विचारलं महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग, जर ज्योतिर्लिंग विचारलं तर किती सांगायचे? 5. नंबर 1 ला पहा कोणतं येतंय? परळी वैजनाथ. कोणतं येतंय? परळी वैजनाथ. परळी वैजनाथ हे कोणत्या जिल्ह्यात येते रे? बीड. त्याच्यानंतर नंबर 2 ला येते औंढा नागनाथ. औंढा नागनाथ म्हणजे कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं? हिंगोली. त्याच्यानंतर येते नंबर 3 ला येते घृष्णेश्वर. काय? घृष्णेश्वर. जर घृष्णेश्वर विचारलं तर छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर नंबर 4 ला कोणता येते रे? भीमाशंकर. भीमाशंकर पुणे. आणि त्याच्यानंतर नंबर 5 ला येतो त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर तर तो येतो नाशिक जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात येतो? नाशिक जिल्ह्यात. आणि याच नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरला पुढच्या वेळेस आपल्याकडे काय कुंभमेळा आहे? 2026. 27 एका बाबा किती? 2026 ला काय कुंभमेळा आहे? कुंभमेळा दर किती वर्षानंतर भरतो? तर किती वर्षानंतर? 12 वर्षानंतर. पहा गोवा राज्याशी संलग्न जिल्हा जे गोवा राज्य आहे, कोणतं राज्य? गोवा राज्याची संलग्न जिल्हा जर म्हटला तर कोणता आहे? सिंधुदुर्ग. मला सांगा गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून कधी मुक्त झाला होता? 19 डिसेंबर 1961. काय? गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त. काय? जोखडातून मुक्त. तर तो मुक्त झाला होता 19 डिसेंबर. कधी झाला होता? 19 डिसेंबर 1961 ला. कधी झाला होता? 19 डिसेंबर 1961 ला पोर्तुगीजांनी गोव्यात काय केलं होतं? गोव्यातून वापस गेले ते. आणि ते गोवा राज्य कुठे झालं? भारतात काय झालं होतं? विलीन झालं होतं. सर्वात पहिले भारतात कोण आलं होतं रे? पोर्तुगीज आला होता. कोण आला होता?
पोर्तुगीज. सर्वात पहिला पोर्तुगीज आला होता कोण? वास्को दी गामा. आणि तो भारतात आला होता पहिला. कुठे आला होता? भारतात आला होता पहिला. जो पहिला अधिकारी होता तो पोर्तुगीज खलाशी होता. कोण होता? पोर्तुगीज खलाशी. आणि तो पोर्तुगीज खलाशी आला होता 1498. कधी आला होता? 1498 आला होता. तो आला होता कालिकत बंदरात. कुठे आला होता? कालिकत बंदर. आणि त्या कालिकत बंदराचं आता नवीन नाव आहे कोझिकोड. काय आहे? कोझिकोड बंदर. कोझिकोड बंदर. आणि ते बंदर कोणत्या राज्यात येतं सांगायचं? केरळ. कोणत्या राज्यात आहे? केरळ राज्यात एक कालिकत बंदर. आणि त्याच बंदराचं नाव आहे आता कोझिकोड. तो आला होता 1498 ला. तर तो कोण आला होता? वास्को दी गामा. कोण आला होता? वास्को डी गामा. आणि यावेळेस काय झालं होतं पहा, हे जे गोवा राज्य होतं, गोव्यात सर्वात पहिले पोर्तुगीज आले होते. कुठे आले होते? गोव्यात आले होते. त्यावेळेस त्याचा जो व्हायसराय होता, कोण होता? व्हायसराय होता. त्यानं सर्वात पहिलं केरळ जे कोची ठिकाणी का केरळ मधलं, त्या ठिकाणी त्याच्या वसती स्थापन केल्या होत्या. कोण केल्या होत्या? तर तो होता व्हायसराय फ्रान्सिस दी आल्मेडा. कोण होता? फ्रान्सिस दी आल्मेडा. कोण होता? फ्रान्सिस दी आल्मेडा. आणि याच व्हायसरायच्या हस्ते हे जे गोवा आहे, या गोव्यात केरळ राज्यात त्यानं पहिली वसाहत काय केली होती? स्थापन केली होती. कोण? फ्रान्सिस दी आल्मेडा. पण पोर्तुगीजानं. पण ज्यावेळेस इंग्रज भारतात आले होते, काय 1600 मध्ये त्याने काय केलं होतं? पहिली वखार स्थापन केली होती सुरतमध्ये. कुठे केली होती? सुरत. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वसाहत स्थापन झाली होती कुठं? सुरतला. आणि हे पोर्तुगीजांनी कुठे केलं होतं? पहिला पोर्तुगीज खलासी होता वास्को डी गामा. तो आला होता 1498 ला. याच्या अगोदर एक आला होता. काय आला होता? याच्या अगोदर पण एक आला होता, पण त्याला भारताचा शोध लागला नाही. त्याचं नाव काय होतं? कोलंबस नाही, अमेरिकन वेस्पुसी. कोण होता? अमेरिकन वेस्पुसी. अमेरिकन वेस्पुसी आलता. पण अमेरिकन वेस्पुसीच्या अगोदर पण एक आला होता. त्याचं नाव होतं बार्थोलोमेव डायस. काय होतं? बार्थोलोमेव डायस होता. तो बार्थोलोमेव डायस आला. त्याला भारतीय खंडाचा शोध लागला नाही. त्याच्यानंतर आला अमेरिकन वेस्पुसी. पण अमेरिकन वेस्पुसी कुठे जाऊन पोहोचला? अमेरिका खंडात. कुठे पोहोचला? अमेरिका खंडात जाऊन पोहोचला. आणि त्याच्याच नावावरून आता अमेरिका खंड हा नाव पडलेलं आहे. आणि त्याच्याच नंतर तो 1498 ला वास्को दी गामा. आणि त्याला ज्या वेळेस भारताचा शोध लागतो, तो उतरतो कुठं? कालिकत बंदरात. आणि कालिकत बंदरातून तो कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवतो, हा प्रश्न येतो. तर ते सांगायचं राजा झामोरीन. कोण आहे? राजा झामोरीन. तो राजा झामोरीन राजाकडून काय करतो? आपल्या व्यापारी सवलती मिळवतो. त्याच्यानंतर पहा औंचे पठार. काय रे? औंचे पठार कोणत्या जिल्ह्यात येतं सांगायचं? सातारा. काय होतं? सातारा. असा प्रश्न येतो. महाराष्ट्रात सर्वात मोठं पठार कोणतं? काय? महाराष्ट्रात सर्वात मोठं पठार कोणतं पठार असेल रे? महाराष्ट्रातले सर्वात मोठे पठार. जर महाराष्ट्रातले सर्वात मोठे पठार जर म्हटलं तर दख्खनचे पठार. कोणतं पठार? दख्खनचे पठार. हे महाराष्ट्राचं सर्वात मोठं पठार आहे. असं विचारतात. दख्खनच्या पठाराची लांबी काय? याची लांबी विचारली, लांबी व उंची विचारली तर सांगायची 400 ते 600 मीटर. किती? 600 मीटर. दख्खनचं पठार किती किलोमीटर जर विचारलं तर 800 किलोमीटर सांगायचं. किती किलोमीटरचं आहे? 800 किलोमीटर. जर याची लांबी विचारली तर सांगायची 400 ते 600 मीटर. महाराष्ट्राचं सर्वात मोठं पठार जर विचारलं तर कोणतं? दख्खनचं पठार. आणि औंचे पठार जर विचारलं तर कुठं सांगायचं? सातारा. कुठं सांगायचं? सातारा. पाच तोरणमाळचा डोंगर. हा तोरणमाळचा डोंगर कुठे रे? नंदुरबार. आणि तोरणमाळ थंड हवेचं पण ठिकाण आहे. कसं आहे? थंड हवेचं ठिकाण. आणि ते थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात जर विचारलं तर कोणत्या जिल्ह्यात सांगायचं? नंदुरबार. हा कसा जिल्हा आहे रे? नंदुरबार. नंदुरबार हा जिल्हा काय म्हणून ओळखला जातो? तर हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोणता? आदिवासींचा जिल्हा. या ठिकाणी सर्वात जास्त आदिवासी काय होतात? आढळतात. परंतु जर याची आदिवासींची जर साक्षरता विचारली, काय सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात साक्षरता आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. आदिवासी जिल्हा. आणि नंदुरबार मध्ये एक शिखर आहे. कोणतं शिखर आहे रे? अस्तंबा. कोणतं शिखर आहे? अस्तंबा. कोणतं शिखर आहे? अस्तंबा. सातपुडा पर्वतातली महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं येते? अस्तंबा. मला सगळं अस्तंबाची उंची किती रे? ओझ्याची उंची जर विचारली तर सांगायचे 1325. आणि याच्यावर जेच सातपुडा पर्वतातली सर्वात मोठं शिखर कोणतं येते? भारतातलं धुपगड. त्याची उंची फक्त 50 मीटर शिल्लक आहे. किती मीटरनं? 50 मीटर. ते 1325 हे. आणि ते 1350. 75 नाही, 1350. किती आहे? सॉरी, फक्त 25 मीटर शिल्लक आहे. किती मीटरनं? 25 मीटरनं शिल्लक आहे. त्याची उंची किती आहे? 1350. पहा भारतीय पठाराचा आकार कसा आहे तर कसा आहे रे? त्रिकोणी. भारताचे जे पठार आहे त्याचा आकार कसा येतो? त्रिकोणी आकार येतो. त्याच्यानंतर भारताच्या दक्षिणेस असलेला देश कोणता आहे रे? श्रीलंका. भारताचा कोणता भाग?
दक्षिण टोक, भारताचं दक्षिण टोक कोणतं आहे रे? श्रीलंका. मला सांगा श्रीलंका आणि भारत कोणत्या धुनीमुळे वेगळे झालेले आहे? कोणती समुद्रधुनी रे? तर पाल्कची समुद्रधुनी. कशी? पाल्कची समुद्रधुनी. यापासून काय झाले? भारत आणि श्रीलंका काय झालेले? वेगळे झालेले. काय झालेले? वेगळे झालेले. पाल्कची समुद्रधुनी मला आलेली आहे. त्याच्यानंतर सांगा भारताच्या पूर्वेला कोणता देश रे? भारताच्या पूर्वेला देश, पूर्वेला येतो बांगलादेश आणि म्यानमार. कोणता देश येतो? बांगलादेश आणि येतो म्यानमार. कोणता येतो? बांगलादेश आणि म्यानमार. त्याच्यानंतर पहा भारताच्या पश्चिमेस कोणता आहे रे? भारताच्या पश्चिमेस, तर भारताच्या पश्चिमेस येतो पाकिस्तान. कोणता येतो? पाकिस्तान. म्यानमारची राजधानी काय आहे रे? पाकिस्तान. आणि मला सांगा भारताच्या उत्तरेस जर विचारलं तर सांगायचं चीन, भूतान आणि नेपाळ. काय? चीन, भूतान आणि नेपाळ हे कोणत्या बाजूला येतात? तर उत्तरेला, पूर्वेला जर विचारलं तर बांगलादेश आणि म्यानमार, आणि पश्चिमेस विचारलं तर पाकिस्तान, आणि भारताच्या उत्तरेस विचारलं चीन, भूतान आणि नेपाळ. आणि हे कोणत्या भागाला विचारले? तर श्रीलंका. कोणत्या भागात विचारते? श्रीलंका. त्याच्यानंतर पहा गंगा मैदानाची प्रदेशातील नवीन गाळाची मुद्रा तर कोणती रे? खादर. याला काय म्हणतो? गंगा नदीवर जी काय होती, जी नवीन गाळाची मुद्रा तयार होती त्या मुद्रेला आपण काय म्हणतो? खादर. मला सांगा गंगा नदीचा उगम होतो गंगोत्री. कोणत्या ठिकाणी होतो? गंगोत्री. भारतातील सर्वात मोठी हीच नदी आहे, ती नदीचा उगम होतो गंगोत्री. आणि गंगोत्री या ठिकाणून जर गाळाचा प्रदेश मुद्रा तयार करते नवीन, त्याला आपण काय म्हणतो? खादर म्हणून ओळखतो. पहा कर्नाटक मधील उन्हाळ्यात पडणारा पाऊस तो कोणता पाऊस असतो रे? कॅफीबहार सरी. कशा असतात? कॅफीबहार सरी. कर्नाटकची राजधानी काय रे? बेंगलुरू. काय आहे? बेंगलुरू. आणि त्याच बेंगलुरू मध्ये कशाच असते हे? काय आहे? इस्रोचं मुख्यालय आहे. म्हैसूर कुठे? म्हैसूर कर्नाटक मध्ये. कारण ह्याच म्हैसूर या ठिकाणी काय आहे? चलनी नोटाचा कारखाना आहे. कशाचा आहे? चलनी नोटाचा कारखाना आहे. तर समजलं. आज आपले किती प्रश्न झालेत? 30. किती झालेत? 30 प्रश्न. ठीक आहे.